मुंबई विधान भवनातील राडा प्रकरणाचा अहवाल सादर. सर्जेराव टकले आणि नितीन देशमुखांना 2 दिवसांचा कारावास. 2029 पर्यंत दोघांनाही विधान भवन परिसरात येण्यास बंदी. हैदराबाद गॅझेटियरच्या JR नंतरही मराठवाड्यात फक्त 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र. कुणबी प्रमाणपत्रासाठी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून 594 अर्ज. नवाब मलिकांमुळे मुंबईत भाजप राष्ट्रवादी ठिणगी. मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी लढणार असेल तर युती करणार नाही. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांनी ठणकावलं. मुंबईसह राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढणार. रवींद्र चव्हाण यांची घोषणा. तर महापालिका निवडणुकांची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर. चव्हाणांची माहिती. जिथे महायुतीत अडचणी तिथे वरिष्ठ निर्णय घेणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. मुंबईत महायुतीचाच महापौर होणार. शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका होण्याची शक्यता. 14 ते 15 जानेवारीला मतदान होण्याची शक्यता. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, इचलकरंजी तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे, ठाणे असण्याची शक्यता. नवी मुंबईत एका दिवसात 4.5 कोटींची सायबर फसवणूक. सांगपाडा, रबाळे, उरण, तळोजा, उल्वेतील नागरिक टार्गेट. गुन्हा दाखल. पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन. लाडकी बहीण योजनेतून तब्बल 165 कोटी रुपये लाटले. अपात्र लाभार्थ्यांचा तब्बल 165 कोटी रुपयांवर डल्ला. महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची कबुली. लाभार्थ्यांमध्ये पुरुषांचाही समावेश. नाशिक शहरात तब्बल 1270 झाडांवर कुऱ्हाड. महापालिकेचे अधिकृत स्पष्टीकरण. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात फाशीच्या डोंगरांवर 17,000 वृक्षांची लागवड केल्याचा दावा. गोव्यात 3 दिवस दारूबंदी. निवडणूक असल्याने 19, 20 आणि 22 डिसेंबरला दारूबंदी. बार, रेस्टॉरंटला फक्त खाद्य विक्रीची मुभा. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बे उडवून देण्याची धमकी. 5 RDX बॉम्ब लवकरच फुटणार असल्याची मेलमधून धमकी. पुणे न्यायालयाकडून गुंड निलेश घायवळ फरार घोषित. पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर. निलेश घायवळला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा वावर. पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत चित्रित. वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू. साताऱ्याच्या कराडमध्ये 2 विविध ठिकाणी बिबट्याचे दर्शन. कराड चिपळूण मार्गावर दिसला बिबट्या तर मलकापूरमधील ऊसाच्या शेतात आढळले बिबट्याचे पिल्लू. राज्य सरकारने मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये करार. 15 लाख लोकांना रोजगार मिळणार. मायक्रोसॉफ्ट कंपनीची मुंबईत मोठी गुंतवणूक. फडणवीसांची माहिती. शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस. राज्यासह देशातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये वाढदिवसाचं सेलिब्रेशन. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची शुभेच्छा देण्यासाठी गर्दी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लातूरमध्ये राहत्या घरी निधन.